नमस्कार, मी असलमुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या यशवंतरावचा स्मृती सदन या ठिकाणी आलेलो आहे. आपण पाहताय की जेव्हापासून हे स्मृती सदन झालेलं आहे तेव्हापासून कधीच अशा प्रकारच्या गाड्या लागलेल्या नव्हत्या. हा सध्या आता वाहनतळ होऊ लागलेला आहे. गाडी चालकांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इकडे बिंदास्तपणे गाड्या लावलेल्या आहेत. त्यामुळे आपण पाहताय की नगरपालिकेचे जे कर्मचारी होते त्यांचा आता कोणताच इकडे कंट्रोल राहिला नाही. हा जो स्मृती सदनाचा जो परिसर आहे तो सध्या वाहन धारकांच्यासाठी आता वाहनतळ भविष्यात बनेल की काय, आता शंका देखील उपस्थित केली जाते. अशा प्रकारच्या गाड्या लावण्यात आल्यामुळे यशवंत प्रेमी जे आहेत त्यांच्यातून मोठी नाराजी व्यक्त केली जाते. हा यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाचा परिसर आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात इकडे गाड्या बिनधास्तपणे लावण्यात आलेल्या आहेत. इकडे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, मात्र या कर्मचाऱ्यांनी या गाडी चालकांना कोणत्याच प्रकारे रोखलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा यशवंत प्रेमी आहेत, यशवंत प्रेमीच्यातून मोठी नाराजी व्यक्त केली जाते. जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे हे स्मृती सदन आहे. आणि याच स्मृती सदनात सध्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गाड्या लावण्यात आलेल्या आहेत. यांच्यावर आता नगरपालिका कोणती कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी स्मृती सदन येतो. नमस्कार.